नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जानेवारी 2026। आज आपण करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत। पण त्यापूर्वी 9 जानेवारी या दिवसांचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? 9 जानेवारी याच दिवशी 1915 साली महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये आले होते आणि त्या स्मरणार्थ हा दिवस जो आहे प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो। जर तुम्हाला ही माहिती माहित नसेल आणि आताच कळली असेल तर या लेक्चरला लाईक करा। सुरू करूया आजचं सेशन। बघा, आपण चालू घडामोडीच्या ऑनलाइनरचं इयरबुक जे आहे तर ते आणलेलं आहे। ते आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये जानेवारी टू डिसेंबर 2025 1200 ऑनलाइनर प्रश्न जे आहे ते या इयरबुकमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या भरतनाट्यम कलाकाराला नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्कार जो आहे त्याने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर भरतनाट्यम या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे उर्मिला सत्यनारायणन। आपण जर बघितलं तर चेन्नईमध्ये संगीत अकादमीमध्ये झालेला 19वा नृत्य महोत्सवामध्ये नृत्य कलानिधी पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे उर्मिला सत्यनारायणन यांना। हा पुरस्कार मद्रास संगीत अकादमी मार्फत दिला जाणारा एक महत्त्वाचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो नृत्य क्षेत्रामध्ये दिला जातो। आता 2025 वर्षातील महत्त्वाचे पुरस्कार जे आहे आणि पुरस्कार विजेते जे आहे ते आपण बघूया। संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार, बुकर पुरस्कार डेव्हिड सेलॉय फ्लॅश या कादंबरीसाठी, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला हिंदी भाषेसाठी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार यांना, 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचलेट यांना, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हिंदी भाषेसाठी सुशील शुक्ला यांना, विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे। टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना, फिफा महिला खेळाडू 2025 पुरस्कार एताना बोनमाती यांना, एबेल पुरस्कार 2025 मसाकी काशीवारा यांना, साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार इंग्रजी भाषेसाठी अनसुर रहमान यांना, स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लासेल यांना। पुढे जाऊया, दुसरा प्रश्न, भारताने जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशातील नागरिकांसाठी नवीन ई-बिझनेस व्हिसा EB4 व्हिसा सुरू केला आहे? तर भारताने हा व्हिसा जो आहे तो चायनीज नागरिकांसाठी सुरू केलेला आहे। तर चायनीज नागरिकांसाठी हा एक बिझनेस व्हिसा आहे, ज्या अंतर्गत चायनीज नागरिक जे काही बिझनेसमॅन आहे उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ते भारतामध्ये येऊ शकतात। 6 महिन्याच्या कालावधीसाठी त्यांना भारतात राहण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। तर आपण जर बघितलं, चायना आशिया खंडातील देश आहे, बीजिंग राजधानी आहे, रॅम्बिन किंवा युआन चलन आहे, शी जिंगपिंग तिथले अध्यक्ष आहे, मँडरिन या अधिकृत भाषा आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा देश आहे आणि भारत आणि चायनामध्ये मॅकमोहन रेषा आपल्याला बघायला मिळते। तिसरा क्वेश्चन आहे, भारतीय सशस्त्र दलासाठी खारे आणि समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी स्वदेश नावाचं जलशुद्धीकरण प्रणाली कोणी विकसित केली? तर ही प्रणाली DRDO ने, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन विकास संघटनेने विकसित केलेली आहे। आपण जर बघितलं तर हे एक पोर्टेबल आणि शक्तिशाली डिसॅलिनेशन मशीन आहे, जे मिठाचं प्रमाण कमी करतं, जे कठीण परिस्थितीमध्ये सैनिकांना शुद्ध पाणी पुरवतं। चौथा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी भारतातील पहिल्या कमर्शियल ट्रॉपिकल ट्राउट फार्मचं उद्घाटन कुठे केले? तर प्रश्न समजून घेऊया। कमर्शियल म्हणजे व्यावसायिक आणि ट्रॉपिकल ट्राउट हा एका प्रकारच्या माशाचा प्रकार आहे आणि त्याचं फार्म जे आहे ते अलीकडे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी हैदराबाद तेलंगणामध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे। पुढे जाऊया, पृथ्वी परिभ्रमण दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर पृथ्वी परिभ्रमण दिन जो आहे तो 8 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो। आपण जर बघितलं तर पृथ्वी परिभ्रमण करते तिच्या अक्षाभोवती हे सर्वप्रथम 8 जानेवारीला 1951 मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फुकॉल्ट यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी फुकॉल्ट पेंड्युलमचा वापर करून या प्रयोगाद्वारे पृथ्वी तिच्या अक्षाभोवती फिरते हे सिद्ध केलं होतं। त्या स्मरणार्थ पृथ्वी परिभ्रमण दिन 8 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो। 6वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPLच्या 2026च्या प्रसारणावर बंदी घातली? तर बांगलादेशने IPLच्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या केली जात आहे
आणि मग आपण काय केलेलं आहे, तर जे काही आपलं BCCI आहे त्याने काय केलं, बांगलादेशचा जो प्लेअर होता मुस्तफिजुर रहमान त्याला परत त्याच्या घरी पाठवलं, त्यावर बंदी घातली. तर मग बांगलादेशने आता पूर्ण IPLच्या प्रसारणावरच बांगलादेशमध्ये बंदी घातलेली आहे. तर ही सगळी स्टोरी होती. पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर 12 तारखेपासून आपण आपल्या फाउंडेशन बॅचेस लॉन्च करत आहोत. त्याचबरोबर 21,000 PYQची बॅच, या नोट्स पॅक, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासमित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. ॲप डाउनलोड करून ठेवा. 7वा प्रश्न आहे, स्पेसएक्सने कोणत्या देशाचा कॉस्मो स्कायमेड CSG-3 पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरित्या प्रकाशित केला आहे? तर स्पेसएक्सने कॉस्मो स्कायमेड CSG-3 हा उपग्रह इटलीचा आहे आणि स्पेसएक्सचं जे काही फाल्कन 9 रॉकेट आहे तर त्याचा वापर करून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. हा उपग्रह काय करणार आहे, तर पृथ्वीचं रडार निरीक्षणासाठी, म्हणजे आपण जर बघितलं तर पृथ्वीवर लक्ष ठेवण्यासाठी, पाळत ठेवण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन आणि इतर नागरी आणि संरक्षण प्रयोगांसाठी हा उपग्रह वापरला जाणार आहे. 8वा प्रश्न 2026-27 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नवे अस्थायी सदस्य कोण बनले आहे? तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद जी आहे त्याच्यामध्ये 5 स्थायी सदस्य असतात. या 5 सदस्यामध्ये जर आपण बघितलं तर USA आपल्याला बघायला मिळतो, UK म्हणजे इंग्लंड आपल्याला बघायला मिळतो, त्यानंतर फ्रान्स आपल्याला बघायला मिळतो, त्यानंतर जर बघितलं तर चायना एक आहे आणि जर्मनी आहे. तर हे 5 सदस्य परमनंट सदस्य. फक्त एकदा जर्मनीचं कन्फर्म करूया. नाही, रशिया आहे, रशिया. ठीक आहे, रशिया. मला डाऊटच आला होता, तर रशियाला विसरलो आपण. तर रशिया हे 5 परमनंट सदस्य आहे आणि या व्यतिरिक्त 10 नॉन परमनंट मेंबर अस्थायी सदस्य असतात. मग आपण जर बघितलं तर एकूण 15 सदस्य आपल्याला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये बघायला मिळतात. मग हे जे काही 10 अस्थायी सदस्य आहे त्यामध्ये अलीकडे बहरीन, कोलंबिया, कांगो, लॅटव्हिया आणि लायबेरिया या सर्व देशांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं तर स्थायी सदस्य कोण आहे, अस्थायी सदस्य नवीन ऍड झालेले बहरीन, कोलंबिया, कांगो, लॅटव्हिया आणि लायबेरिया, हे नावं लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची निर्मिती 1945 मध्ये करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय आहे. भारत हा आपण जर बघितलं तर कायमस्वरूपी सदस्य नाहीये. भारताला अपॉर्च्युनिटी आली होती पण भारताने ती चायनाकडे दिलेली होती तेव्हा. 9वा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये खेलो इंडिया बीच गेम्सची दुसरी आवृत्ती कुठे सुरू झाली? तर खेलो इंडिया बीच गेम्स जे आहे तर ते दमन दीव मध्ये सुरू झालेले आहे. तर आपण जर बघितलं तर याची दुसरी आवृत्ती दीव मधील घोगला बीचवर सुरू झालेली आहे. हा कार्यक्रम दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये 5 ते 10 जानेवारी मध्ये दीव बेटावर आयोजित केला जाणार आहे. दीव मधील जो काही आपण म्हणूया घोगला बीच आहे तर तिथं आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेचा शुभंकरचं नाव ठेवण्यात आलेले पर्ल, जो एका प्रकारचा डॉल्फिन आहे. तर हा डॉल्फिन बघू शकतो, याचं नाव आहे पर्ल. हा या स्पर्धेचा काय शुभंकर आहे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय राज्यात दुर्मिळ चंदन बिबट्या पहिल्यांदा दिसला? जसा चंदनाचा रंग असतो तसा या बिबट्याचा रंग आहे आणि हा एकदम दुर्मिळ बिबट्या आहे. हा आपल्याला कर्नाटकमध्ये अलीकडे बघायला मिळालेला आहे. जगामध्ये याला स्ट्रॉबेरी बिबट्या म्हटलं जातं, पण आपल्या कर्नाटकच्या भागात चंदन पण मिळतं, बिबट्या पण बघायला मिळतो, म्हणून याला चंदन बिबट्या म्हटलं जातं. मग कर्नाटकमधील विजयनगर जिल्ह्यामध्ये वन्यजीव शास्त्रज्ञ संजय गुब्बी आणि त्यांच्या टीमने कॅमेरा ट्रॅपद्वारे हा बिबट्या जो आहे तो बघितलेला आहे. 11वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये एर्जा या शक्तिशाली हिम वादळाने कोणत्या देशाला प्रभावित केलं? तर एर्जा वादळ जे आहे तर ते अमेरिकेमध्ये आलेलं आहे. आता हे वादळ जे आहे चक्रीवादळ, हे बॉम्ब प्रकारचं चक्रीवादळ, जी बर्फाची चक्रीवादळे असतात त्यामध्ये काय होतं की हिमवृष्टी होते, पण हिमवृष्टी होताना हिमाचे मोठे मोठे आपण जर बघितलं दगडासारखे आपण म्हणूया दगडा उडले कण जे आहे ते खाली पडतात आणि त्यांना थोडक्यात बॉम्ब म्हटलं. तसं बॉम्ब चक्रीवादळ जे आहे तर ते अमेरिकेमध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पुढे जाऊया. जानेवारी 2026 मध्ये पहिल्यांदा भारताला भेट देणाऱ्या जर्मनीच्या चान्सलरचं नाव काय आहे? तर भारताला भेट देतील फेडरिक मर्ज.
तर फेडरिक मर्ज पहिल्यांदाच भारताला भेट देणार आहे. आपण जर बघितलं तर काही देशामध्ये राष्ट्रपती असतात तर काही देशांमध्ये पंतप्रधान असतात, पण जर्मनी असा देश आहे तिथं चान्सलर हे पद सगळ्यात जास्त महत्वाचं आपल्याला बघायला मिळतं. फेडरिक मर्ज जे आहे ते 12 ते 13 जानेवारी दरम्यान अहमदाबाद बेंगलोरला भेट देतील. यांची भेट जी आहे ती व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रामध्ये सहकार्य घडून आणण्यासाठी ही भेट आपल्यासाठी महत्वाची आहे. पुढे जाऊया टेस्ट क्वेश्चन आजच्या सेशनचे. स्पेसएक्सने कोणत्या देशाचा कॉस्मोस स्कायमेड पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे? त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशातील नागरिकांसाठी नवीन ई बिझनेस व्हिसा EB4 व्हिसा सुरू केला आहे? आणि जानेवारी 2026 मध्ये खेलो इंडिया बीच गेम्स ची दुसरी आवृत्ती कुठे सुरू झालेली आहे? तर या टेस्ट क्वेश्चनची सगळ्यांनी उत्तर द्यायचे आहे. जर लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.